नमस्कार. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मी मनःपूर्वक स्वागत करतो. आज एक विषय आपल्यासमोर घेऊन येत आहे. तो असा की बरेचसे माझे स्वामी सेवेकरी बंधू आणि भगिनी ज्यांचे दिवसभरातनं कमेंट येतात, फोन कॉल येतात आणि मेसेजच्या माध्यमातून सुद्धा बरेच बंधू भगिनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारत असतात, समस्या सांगत असतात. मी होता होईल तेवढं मार्गदर्शन करण्याची किंवा समजवण्याचा एक प्रयत्न करत असतो स्वामी कृपेने. स्वामी जे प्रेरणा देतात त्या गोष्टी मी सांगत असतो. तर काय होतं ना, बऱ्याचदा गेल्या काही दिवसात मी बऱ्याच सेवेकऱ्यांना ज्यांचे प्रश्न गंभीर आहेत तर अशा सेवेकऱ्यांना मी सरळ जो रामबाण उपाय आहे सगळ्या सेवांवरचा, सगळ्या संकटांवरचा, तर तो म्हणजे दिंडोरीला जाऊन परमपूज्य आपल्या गुरुमाऊलींच्या सानिध्यात गुरुवारी जाऊन त्यांनी आपला प्रश्न मांडावा आणि त्या ठिकाणी त्यांना आपल्या सगळ्या समस्यांचं उत्तर मिळेल, कारण मिळेल आणि त्याच्यावरचा उपाय देखील मिळेल. हे मी बऱ्याच सेवेकऱ्यांना गेल्या काही दिवसात सांगितलं आणि त्याप्रमाणे अनेक सेवेकरी दिंडोरीला गेलेसुद्धा आणि मार्गदर्शन पण त्या ठिकाणाहून घेऊन आले. पण फक्त एक विषय असा आहे की मग जाऊन आल्यानंतर ना काही सेवेकऱ्यांचा प्रश्न असतो की तिकडे आम्ही जाऊन आलो आणि तिकडून आम्हाला काही विशिष्ट प्रकारच्या सेवाही दिल्या, खूप छान मार्गदर्शन केलं, काही गोष्टी आम्हाला वाढवायला सांगितल्या, देवघरामध्ये असेल किंवा घरात असेल किंवा काही दोष आहेत ते कमी करण्यासाठी काही गोष्टी कमी करायला लावल्या. पण मग काही जणांचं असं म्हणणं असतं की तिकडून आल्यानंतर आम्ही सेवा सुरू केली, परंतु अजूनही आमचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होईना किंवा त्रास जो आहे तो वाढतच चाललेला आहे, आणखी जास्त वाढला, असंही काही जण म्हणत आहेत. तर मी सगळ्यांना ही गोष्ट सांगू इच्छितो की बघा, पहिली गोष्ट तर आपण ज्यावेळेस केंद्रात जाऊन येतो किंवा दिंडोरीला गेल्यानंतर आपला प्रश्न मांडून आपण ज्यावेळेस तिकडून मार्गदर्शन घेऊन येतो ना, तर लक्षात घ्या, तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या जीवनात ज्या काही समस्या आतापर्यंत आहेत त्या सगळ्या समस्यांचं तुम्ही प्रथम तर तिथे जाऊन मूळ कारण काय आहे ते तुम्ही जाणून घेतलेलं आहे प्रश्नोत्तर केल्याने. ठीक आहे, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण तुमच्या समस्येचं मूळ कारण तुम्ही त्या ठिकाणी पहिले जाणून घेतलं. आता तुमच्या प्रॉब्लेमचं कारण काय आहे, म्हणजे काय दोष आहेत तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर, है ना, ते त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कळले. आता त्यानंतरची गोष्ट काय आहे, काम काय आहे आपलं, की त्यांनी त्या दोषांवर तुम्हाला ज्या काही सेवा दिल्या आहेत किंवा जे काही तुम्हाला बदल करायला सांगितले असतील, वास्तूतले छोटे मोठे बदल असतील, उपाय असतील किंवा आपल्या देवघरात दोष असतो, देवघरात चुकीचे देव ठेवलेले असतात, चुकीच्या कुलदैवताची सेवा बरेच लोक करत असतात, तर त्या गोष्टी तुम्हाला सांगून मार्गदर्शन करून त्या गोष्टी तुम्हाला बदलवायला सांगितल्या जातात. काही देवघरातले अतिरिक्त देव तुम्ही जे ठेवलेले आहेत, जे नको असतात, जे वास्तुदोष निर्माण करतात घरामध्ये किंवा आपले दोष त्यामुळे आणखी वाढत चालतात, तर अशा काही मूर्ती असतील, फोटो असतील, ते वेगळे काढून त्याचं विसर्जन करायला सांगितलं जातं. आणि जे देव आपल्या देवघरात पाहिजेत, म्हणजे आपले कुलदैवतांचे टाक असतील किंवा आणखीन काही असेल, जे आपल्या मार्गाप्रमाणे काही देवांच्या मूर्त्या आहेत ज्या आपल्या देवघरात असणं हे मस्ट आहे, कंपल्सरी आहे, त्या व्यतिरिक्त काही देव नको हे ठरलेलं आहे. ठीक आहे, आपल्या कुळाचाराप्रमाणे, तर ते तुम्हाला सांगितलं जातं. तर त्यानुसार तुमच्या देवघरात असलेले अतिरिक्त देव विसर्जन करायला सांगितलं जातं आणि जे कमी असतील तर ते घडवायला सांगितलं जातं. मग हे सांगितल्यानंतर मग हा उपाय झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या घरातले आपण जेव्हा त्यांना काही आपला एक वरचेवर मॅप सांगणार आहेत की आमच्या घरामध्ये ह्या दिशेला हे आहे, त्या दिशेला ते आहे, आमचा
मुख्यद्वार आमचं ह्या दिशेला आहे वगैरे ते तुम्ही सांगितल्यानंतर मग त्या ठिकाणी जे वास्तुतज्ञ असतात बसलेले त्यांना तुमच्या घरातील काय वास्तुदोष आहे नेमका तो कळतो आणि ते तुम्हाला ते समजावून सांगतात की हा दोष या ठिकाणी तुमच्या घरात आहे, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे त्रास होत आहेत, होतील अजून. तर तुम्ही याला निराकरण करण्यासाठी आता तोडफोड न करता तुम्ही याला या पद्धतीने सोपे उपाय ते सांगतात, त्या पद्धतीने तुम्ही हा दोष निवारण करू शकता. आता हे सगळं सीन जेव्हा होतो दिंडोरीत गेल्यानंतर, तर मग तुम्ही 2 गोष्टी समजून घ्या की तुम्हाला दिंडोरीत गेल्यानंतर एक तर तुमच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सचं नेमकं कारण काय आहे ते कळलं आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर मात करण्यासाठी, ते दोष निवारण जीवन सुखकर करण्यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे हे कळलं. 2 गोष्टी तुम्हाला कळल्या ना दिंडोरीला गेल्यानंतर. मग त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा घरी येतात, परत येतात, आपल्या कामाला लागतात, त्यानंतर ते दोष अजून तुमच्या घरात जसेच्या तसे आहेत. लगेच तर ते जाणार नाही ना. तुम्ही सुरुवात अजून केलेली नाही सेवेला किंवा दोष निवारण्याचे जे उपाय तुम्ही अजून केलेले नाही आहेत किंवा केले असेल तर सुरुवात केली आहे. केल्या लगेचच दोष सगळे मिटतील असं होत नाही, है ना. आपण औषध घेतो आजारी शरीराला बरं करण्यासाठी, तर त्या औषधाला हे काम करण्यासाठी काही वेळ लागतो. हे तर आपले वर्षानुवर्षाचे नाही, हे जन्मजन्मीचे दोष असतात. तर मग ते मिटायला वेळ लागेल ना. मग त्यासाठी आपल्याला आधी तुम्हाला जे उपाय सांगितलेले आहेत ते उपाय त्वरित घरी येऊन ते उपाय आणि ती सेवा घरी आल्यानंतर तात्काळ ती सुरू करायची असते. त्यानंतर मनात आपल्याला हा आनंद पाहिजे की मी आतापर्यंत जो त्रास भोगत होतो किंवा माझ्या घराला जो त्रास होत होता, तर त्याचं कारण मला कळलेलं आहे आणि त्याच्यावरचा उपाय देखील आता मला कळलेला आहे. तर मी आता काळजी करायचं कारण काय, है ना. आपल्याला माहिती आहे ना प्रॉब्लेम काय आहे आणि आता करायचं काय. मग आता काळजी कशाला करायची. जो त्रास होतोय, जे प्रॉब्लेम्स आहेत ते तर काही महिन्यापासून वर्षांपासून आहेत, ते आता होत आहेत ना, ते होतील. कुठपर्यंत होतील, जोपर्यंत त्या प्रॉब्लेम्सवरचा उपाय आपण करत नाही, पूर्ण होत नाही तोपर्यंत. मग दिंडोरीहून आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, या होणाऱ्या त्रासाकडं कम्प्लिटली दुर्लक्ष करून त्याच्यावर जे उपाय आपल्याला दिलेले आहेत ते उपाय मी कसे पूर्ण करेल, त्या गोष्टी मी एक करून कशा मार्गी लावेल याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे पहिले, है ना. होणाऱ्या त्रासावर दुर्लक्ष करा, त्याला बाजूला करा. तो कमी करण्यासाठी मला माऊलींच्या मार्गदर्शनात दिंडोरीवरनं उपाय भेटलेले आहे, सेवा भेटलेली आहे. ती मी कशी पटापट पूर्ण करेल मनोभावे याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. त्यानंतर गुण येणारच आहे. मग तोपर्यंत संयम ठेवा. जोपर्यंत औषधोपचार पूर्ण होत नाही, कोर्स पूर्ण होत नाही, तोपर्यंत आजार पण बरा होत नाही. हे तसंच असतं. मग या ठिकाणी आपण थोडं संयमी असलं पाहिजे, पेशन्स असले पाहिजे ना. स्वामी सेवेकरी हा फार धीर गंभीर असला पाहिजे, संयमी असला पाहिजे. जो स्वामींना जाणतो, पूर्णपणे ओळखतो, तो कधीच असा क्षणाक्षणाला विचलित होत नाही किंवा प्रत्येक गोष्टीची काळजी करत बसत नाही. हे लक्षात घ्या. असं काही लोकांबरोबर झालं, मी त्यांना समजवलंही, पण म्हटलं ह्या विषयावर हा प्रॉब्लेम किंवा हे बऱ्याच लोकांसोबत घडतं, तर मग या विषयावर एक सुंदरसा छोटासा व्हिडिओ बनवावा म्हणून मी आज आपल्याशी या विषयावर बोलत आहे. लक्षात घ्या, तुम्ही कुठे जेव्हा केंद्रात जाता किंवा दिंडोरीला जाता, तर तुम्ही त्या ठिकाणाहून तुमच्या समस्येचं कारण आणि उत्तर दोघं घेऊन येतात. मग तुमच्याकडे कारण आहे, उत्तर आहे, मग कामाला लागायचं. चिंता करायची नाही त्यानंतर, किंवा त्यानंतर त्रास होतील. असं नाही की तुम्ही केंद्रात जाऊन आल्यानंतर दिंडोरीत जाऊन आले, घरी आले आणि सगळे प्रॉब्लेम संपले. असं नाही होणार ना. असं नाही होत. पेशन्स ठेवायचे असतात. त्या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करायच्या. श्रद्धेने सांगितल्याप्रमाणे, अगदी जसे तुम्हाला सांगितलं आहे, जे सेवा सांगितली ती अगदी तंतोतंत त्या पद्धतीने मार्गी लावत चला. उपाय तुम्हाला सांगितले असतील, घरात वास्तुदोषाचे उपाय सांगितले, देवघरातले बदल सांगितले, ते त्वरित मार्गी लावा. पटापट एक एक गोष्टी मार्गी लावा. त्या रखडून ठेवायच्या नाही. त्या रखडल्या तर त्या रखडणारच आहेत. आणि त्या गोष्टी सुटल्यानंतर तुम्ही मग
किती म्हटले की मी तर केंद्रात जाऊन आले, दिंडोरीत जाऊन आले, इतके महिने झाले, अजून काही झालं नाही, कसं काय होईल? गोष्टी मार्गी लावा एक एक करून पटापट, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं है ना. 100% जीवन आपलं सुखकर होणार आहे है ना. दिंडोरीत किंवा केंद्रात गेल्यानंतर महाराजांसमोर जेव्हा आपण माथा टेकतो ना, तेव्हा आपण फक्त तो नावाला नसतो माथा टेकायचा, आपल्यात तो विश्वास असला पाहिजे की स्वामी तुमच्या चरणी आलेलो आहे, आता सर्वस्व माझ्या जीवनाच्या ज्या काही समस्या आहेत किंवा जे काही आहे माझं जीवन, मी स्वतःला तुम्हाला वाहून देत आहे है ना. तर तुमच्या चरणी आलेलो आहे, तुमच्या दारात आलेलो आहे महाराज, मला कसं पाठवायचं ते तुम्ही ठरवा. आणि विश्वास ठेवायचा, महाराजांच्या दरबारात आलेला कोणताही व्यक्ती कधीही रिकाम्या हाताने परत आजपर्यंत गेलेला नाही आहे आणि इथून पुढेही जाणार नाही कधीही. ही गोष्ट आपल्या डोक्यात गाठ मारून ठेवायची आहे. कधीही महाराजांच्या दरबारातून कोणीही रिकामं जात नाही, जोडी भरूनच महाराज देतात, हे लक्षात ठेवा है ना. त्या विश्वासाने घरी यायचं आणि आपल्याला दिलेले सेवा किंवा दिलेले उपाय हे स्वतः आपल्या स्वामींच्या इच्छेने, स्वतः स्वामींनीच आपल्याला इथे बोलवलं आणि आपल्या समस्येचं उत्तर आपल्याला दिलं आणि त्यावरचे उपाय देखील स्वतः स्वामींनीच आपल्याला दिले, हा विश्वास मनात असू द्यायचा. आणि त्या विश्वासाने आणि तितक्याच ऊर्जेने त्या एक एक गोष्टी मार्गी लावायला सुरुवात करायची आल्या. त्यानंतर मग जीवनातले बदल तुम्हाला कोणाला सांगायची गरज पडणार नाही किंवा विचारायची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतः जीवन बदलत आहे, समस्या एक एक मार्गी लागत आहेत, जशी सेवा मार्गी लागत जाईल तसतसे समस्या मार्गी लागत जातील, हे तुम्ही स्वतः बघणार, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणून या गोष्टीची अशा प्रकारे काळजी करायची नाही. दिंडोरीला जाऊन आल्यानंतर किंवा केंद्रात जाऊन आल्यानंतर, प्रश्नोत्तर करून आल्यानंतर फक्त एकच गोष्ट करायची आहे की सांगितलेले कामं मार्गी लावायचा प्रयत्न करायचा. चिंता तिथे जातात ना दिंडोरीला किंवा केंद्रात, तर सगळ्या चिंता तिथंच महाराजांच्या चरणी सोडून यायच्या. परत आल्यानंतर हसतमुखाने यायचं, हे सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे. हाच विषय मला वाटला की तुम्हाला सगळ्यांना सांगावा म्हणून सांगितला. आपल्याला ही गोष्ट, हा विषय कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अजूनही काही प्रश्न शंका आपल्याला असतील तर कमेंट करून तुम्ही नक्की विचारा, मी नक्की प्रत्येकाला रिप्लाय देईल. आणि एक विनंती पुन्हा करतो, हा स्वामी 24 फक्त माझा नाही, हा आपल्या सगळ्यांचा परिवार आहे. तर जेवढे लोक तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात, मी सगळ्यांना विनंती करतो की चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. जेणेकरून हे जे काही स्वामी कार्य आपण करत आहोत स्वामींच्या प्रेरणेने, तर त्या कार्याला थोडंसं पुढे नेण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा त्यात वाटा असावा. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय ही गोष्ट मी एकटा करू शकत नाही. म्हणून कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आपल्याला आवडले तर नक्की आपल्या स्वकीयांना आणि आपल्या हितचिंतकांना नक्की शेअर करा. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि स्वामींची सेवा नक्की करायची आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.